वहिनी फोन उचला ना, कधीपासून वाचतोय. जाऊ दे अगं, सकाळपासून एकाच नंबरवरनं सारखा कॉल येतोय. कोण आहे काय माहित. वहिनी फोन उचलल्याशिवाय कसं कळणार आहे? उचला तरी. नको ग, मी अननोन नंबरवरनं कॉल उचलत नसते. आणि करणाऱ्याला पण अक्कल नको का? सारखा फोन करतोय, उचलत नाहीये मी तरी. अहो कदाचित तो फोन करणारा कोणीतरी तुमच्या ओळखीचा असेल आणि त्याने नंबर बदलला असेल. तुम्ही उचलून तरी बघा. नको ग, राहू दे. बरं, तुम्ही फोन उचला आणि स्पीकरवर ठेवा. ऐकणार नाहीस ना? हॅलो हॅलो, मी बोलतोय, तुझा राजकुमार. मला माफ करशील, मी खूप बदललोय ग. ती आहे ना, ती कोण ती जुली जुली जुली. 3 महिने झाले मी तिच्या टच मध्ये पण नाहीये ग. कर ना अमृता, मला माफ करशील ना? हॅलो, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. आई काय कर, खरं आहे, बरोबर आहे तुझं. माझ्यासारख्या माणसावर चिडायलाच पाहिजे. हलकट आहे मी, नालायक माणूस आहे. पण त्या घरात माझ्याशिवाय आहे कोण तुला सांग ना? ऐश्वर्या ती तुझी आहे का? ती काय बाई आहे, काय सांगू मी. नील तर तिच्या मुठीत आहे, त्यामुळे तुझ्या बाजूने कोणीच बोलणार नाही. राहिला प्रश्न तिलोत्तमा मेंदळेंचा. तिला तू आई म्हणतेस, तिच्या लेखी तू कोणीच नाहीयेस. व्यवहार ज्ञान शून्य असलेली बाई आहेस तू. त्या घरात राहणार आहेस का? मी एकमेव मीच आहे जो तुझी साथ देतो. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार असतो. तू मीच आहे ना. विसरलीस तू मला? हा, राजकुमार सर, आम्ही आहोत त्यांच्यासाठी. तुम्ही नका काळजी करू त्यांची. तुम्ही जे केलं ते करताना बहिणींची काळजी वाटली का तुम्हाला? विचार केला त्यांचा एकदा तरी? नाही ना? मग आत्ता का आठवण काढताय त्यांची? स्वार्थी आहात तुम्ही. पुन्हा फोन करून माझ्या वहिनींना त्रास देऊ नका. ए ऐक रे, मेरा कोई सुनता ही नहीं है आजकल. सब एकदम या महिनेचा माज उतरवला पाहिजे. जाम बोलायला लागली सावली. उतरवणार मी तुझा माज. हाय, हॅलो. बोल. बिझी आहेस? दिसतंय ना, काम सोडून मी इथे काय करत असेन? कामच करणार. ठीक आहे, मी जाऊ का? ठीक आहे, जा. अरे बुबलू, आता आलाच आहेस तर बोल, कशाला आलायस? काही काम होतं का? नाही नाही, काम नव्हतं. मी सहज भेटायला आलो होतो. अरे पण शिवानी मॅम बाहेर गेल्यात मीटिंगसाठी. त्यांना नाही, तुला भेटायला आलो होतो. झालं ना भेटून? हा, झालं. येतो. ओके. अरे बुबलू, चहा कॉफी वगैरे काही? ऑफिसमध्ये कशाला? कॉफी शॉप मध्ये जाऊया. म्हणजे मी आपलं ते सहज सहज बोललो, सहज जास्त. काय यार, केला चान्स. तिनं तर पाहिलं पण नाही माझ्याकडे. नाकेसांशी खेळली ती. एक काम करतो, हिला ना एक जोक सांगतो, म्हणजे हिचं लक्ष जाईल माझ्याकडे. किरणजी, तुला एक मी जोक सांगू? कशाला? सांगतो ना. तुम्ही दिवसभर काम करताय, चेहरा अख्खा थकलेला दिसतोय, कशी एनर्जी पाहिजे सांगतोच. एक म्हातारी असते,
एक म्हातारी असते आणि ती म्हातारी म्हातारी लहानपणी ती म्हातारी काय झालं बुबलू, बोलत का नाहीयेस? जगन्नाथजी, तुम्ही एवढ्या रात्री असे अचानक आलात, काही झालंय का? नाही बाळा, अजून काही झालं नाहीये, पण मी ज्या संकटाबद्दल तुला बोललो होतो ते अतिशय जवळून उभं आहे. म्हणजे अशा काही घटना घडणार आहे की ज्यामुळे तुझं विश्व हलू शकतं. तुम्ही असं कोड्यात बोलू नका. नेमकं काय होणार आहे? बाळा, मी नेमकं नाही सांगू शकत तुला, पण तुझा संसार तुटू शकतो अशा गोष्टी घडणार आहे बघ नक्की. तू कायमची एकटी पडशील अशा गोष्टी घडणार आहे. तुम्ही मला घाबरवताय ना? बरं मला सांगा, जे संकट येणार आहे त्यावर काहीतरी उपाय असेल. मी काय करायला हवंय? मी माझा संसार वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. कितीही कठोर व्रत असू देत, पूजा असू देत, मी सगळं करेन. मला सांगा ना, मी काय करू? बाळा, नाहीये ना उपाय. उपाय जेव्हा होते तेव्हा तुला सांगत आलोच ना मी, पण यावर उपाय नाहीये. याआधी मी तुला सांगितलं की तू सारंगची सावली बनून राहा, पण येणारं संकट पाहता मलाच तुझी सावली बनवून राहावं लागेल असं दिसतं. राहा ना माझ्यासोबत. आहे तुझ्यासोबत. सावली, मला सांग, या मागच्या 5-6 दिवसात काही घडलंय का थोडं विचित्र, वेगळं? नीट आठवून सांग. हो, गेल्या 5-6 दिवसात ती शिवानी घरी राहायला आली होती. आजचा आरतीचा मान शिवानीचा. शिवानी देवा, बारीक लक्ष ठेवा. बाळा, त्या बाईला घरात घेऊन खूप मोठी चूक केलीस. तू तुझ्या पायावर नाही तर तुझ्या संसारावर तोंडा मागून घेतलीस. इतकी मोठी चूक केलीस, इतकी मोठी चूक केली.